प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा चॅप्टर सुरू केलेला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं रिप्रोडक्शन. तर व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? मग रिप्रोडक्शन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इन ए सेम स्पेसीज. लक्षात ठेवायचं आहे रिप्रोडक्शनमध्ये काय होते. रिप्रोडक्शनमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमपासून. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन प्रोसेस. रिप्रोडक्शन दोन प्रकारचे आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. थोडंसं आपण त्याला रिवाइज करू. कोणते आहेत? असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असते? काय होतं? विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. कुठल्याही प्रकारचं गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट नसते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट जे रिप्रोडक्शन होते त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. तर विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट जे असेल त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. सेकंड काय? नो फर्टिलायझेशन. इथे फर्टिलायझेशन नाही, इथे फर्टिलायझेशन होते. इथे नो झायगोट फॉर्मेशन. नो झायगोट फॉर्मेशन. इथे झायगोट फॉर्मेशन होते. देन ओनली वन पॅरेंट इज नीडेड. पॅरेंट किती पाहिजे याच्यात आपल्याला? फक्त वन पॅरेंट. इथे दोघंही पाहिजे, मेल पॅरेंट अँड फिमेल. दोघंही पॅरेंट्स पाहिजे तिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. बरोबर आहे. इट इज कंपॅरेटिव्हली फास्ट प्रोसेस आणि ही कंपॅरेटिव्हली कशी प्रोसेस आहे? स्लो प्रोसेस आहे. जनरली मायटोसिस सेल डिव्हिजन होते इथे, मायटोटिक सेल डिव्हिजन. आणि इथे जी सेल डिव्हिजन असते ती मिओसिसनी काय होतं? जर्म सेल्स किंवा मग गॅमेट्स फॉर्म होतात. ठीक आहे ना. मिओसिस जे आहे ते महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. मिओसिस आपल्याला माहिती आहे कुठे? तर मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स जिथे फॉर्म होतात तिथे मिओसिसचा रोल असतो. ठीक आहे. तो these are some points by which we distinguish between asexual and sexual reproduction. asexual आणि sexual reproduction ला डिफरन्शिएट करा अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. तर तुम्हाला हे काही पॉइंट्स आहेत जे की माहीत असणं गरजेचं आहे, है ना. पुन्हा एक पॉइंट इथे होता की इथे जेनेटिक व्हेरिएशन असते का? नो जेनेटिक व्हेरिएशन. नो व्हेरिएशन म्हणू आपण याला. नो व्हेरिएशन. कारण रिकॉम्बिनेशन होतंय का जीन्सचं? नाही. जीन्सचं रिकॉम्बिनेशन होते का? नाही, कारण एकच पॅरेंट आहे त्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. म्हणून इथे नो व्हेरिएशन. आणि इथे तुम्हाला काय दिसते? व्हेरिएशन दिसते, जेनेटिक व्हेरिएशन. दोन्ही पॅरेंट्स असल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन दिसते. ठीक आहे. तर दिस आर द सम डिफरन्शिएटिंग पॉइंट्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनला डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होते आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होते ते पण पाहिलेलं होतं आपण. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन 3 प्रकारे होते. ठीक आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन 3 प्रकारे होते. कोणकोणते 3 प्रकार पाहिलेत आपण? बायनरी फिजन, त्यानंतर मल्टिपल फिजन आणि बडिंग. ठीक आहे ना. आठवते ना. आणि पुन्हा एकदा बायनरी फिजनचे आपण 3 प्रकार पाहिले होते. सिंपल बायनरी फिजन, देन ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी बायनरी फिजन. ठीक आहे. सिंपल बायनरी फिजनचं एक्झाम्पल आपण दिलेलं होतं. अमिबा, ट्रान्सफर बायनरी फिजन, पॅरामेशियम आणि लॉन्जिट्युडिनल युग्लिना. रिमेंबर दिस एक्झाम्पल्स. ठीक आहे. मल्टीसेल्युलर मल्टिपल फिजन कशात होते? अमिबामध्ये मल्टिपल फिजन होते. आणि बडिंग जे आहे, बडिंग कशात होत असते? ईस्ट. एक्झाम्पल इज ईस्ट. ठीक आहे. पुन्हा डिटेलमध्ये घेणार नाही आपण.
तुम्हाला जस्ट काय करतोय आपण, त्याला आठवून पाहतोय की आपण ह्या गोष्टी लास्ट लेक्चरमध्ये झालेल्या आहेत आपल्या, त्याला आपण डिटेलमध्ये घेणार नाहीत, पण हे तुम्हाला आठवते. देन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं पाहिलं. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये 5 प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. ठीक आहे, 5 प्रकार कोणते कोणते पाहिलेले होते आपण. फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंटेशनचे एक्झाम्पल कोणते होते, एक्झाम्पल फ्रॅगमेंटेशनचे. स्पायरोगायरा, स्पायरोगायरा अँड सम स्पॉन्जेस लाईक सायकॉन, सायकॉन सारखे जे काही स्पॉन्जेस आहेत. एक्झाम्पल रिमेंबर करायचे, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम्पल. ठीक आहे. देन सेकंड वन इज रिजनरेशन. रिजनरेशनचे काय एक्झाम्पल पाहिलेले होते आपण. लिझर्डचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं लिमिटेड रिजनरेशन प्रोसेसमध्ये. ठीक आहे. आणि कंप्लीट रिजनरेशन प्रोसेसमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं प्लॅनेरियाचं. आठवते. जस्ट तुम्हाला काय करायचं, रिवाइज करायचं या गोष्टी. रिजनरेशन दे बडिंग, जी बडिंग प्रोसेस पाहिली होती. एक्झाम्पल काय घेतलेलं होतं आपण, हायड्रा. ठीक आहे, आठवते की नाही. बडिंग झाल्यानंतर स्पोर फॉर्मेशन, स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे. म्युकर, फंगी, म्युकर. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल पाहिले होते की ज्याच्यात व्हेजिटेटिव्ह पार्टद्वारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. जसं लीफ असेल, रूट असेल, स्टेम असेल, तर यांच्या थ्रू जर रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणतो. एक्झाम्पल आपण पाहिले होते की आईज प्रेझेंट ऑन पोटॅटो. तर पोटॅटोमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते, आईज जे डोळे प्रेझेंट असतात पोटॅटोवर. त्यानंतर कॅरोट असेल तर कॅरोटमध्ये रूट थ्रू होते. ठीक आहे ना. कॅरोट इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट, पोटॅटो इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. काय ब्रायोफायलम एक प्लांट पाहिलं तर ब्रायोफायलम प्लांटमध्ये काय होते, त्याचे जे लिप्स असतात, लिप्सवर काय असतात, बर्ड्स असतात, आणि या बर्ड्स थ्रू रिप्रोडक्शन होते. तर अशा प्रकारे लिफ, बर्ड्स, रूट किंवा स्टेम थ्रू जर रिप्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हटलेलं होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील, होप सो. देन आज आपण सुरुवात करणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक आहे गॅमेट फॉर्मेशन आणि सेकंड वन असते फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. तर गॅमेट फॉर्मेशन कसं होते, मेल आणि फिमेल, मेल आणि फिमेल. ठीक आहे. तर काय होते, मेल पासनं गॅमेट फॉर्म होतो एक, फिमेल पासनं गॅमेट फॉर्म होतो, सॉरी, मेल पासनं गॅमेट फॉर्म होतो स्पर्म, आणि फिमेल पासनं गॅमेट फॉर्म होतो एग, बाय मिस्टेक. ओके. तर काय असते, हे स्पर्म आणि एग जे फॉर्म होतात, ठीक आहे, जे स्पर्म आणि एग फॉर्म होतात, जर्म सेल्स म्हणतो आपण, जर्म सेल्स पासून हे गॅमेट जे फॉर्म होत असतील त्यांना काय मिओसिस प्रोसेस द्वारे हे फॉर्म होत असतात. जे गॅमेट्स फॉर्म होतात हे कोणत्या प्रोसेस द्वारे फॉर्म होतात, मिओसिस प्रोसेस द्वारे फॉर्म होतात. आणि म्हणून जे गॅमेट्स असतात ते कसे असतात, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड कसे असतात, n नंबर. हे कसे असतात, n नंबर. ठीक आहे, कसे असतात नंबर, n नंबर. n नंबर म्हणजे दिस गॅमेट्स आर हॅप्लॉइड. गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड टाइपचे असतात. आणि फर्टिलायझेशन मध्ये काय होते, जो एग आहे मदरकडनं एग येतो, फादरकडनं स्पर्म येतो. ठीक आहे, दोघेही कसे आहेत, हॅप्लॉइड हॅप्लॉइड गॅमेट आहे, दोघेही येतात, त्यांचं फर्टिलायझेशन होते आणि इथे जो फॉर्म होतो तो असतो झायगोट. तर जो झायगोट फॉर्म होईल तो कसा फॉर्म होईल, विथ 2 इयर. मग या झायगोटचं काय होते, झायगोटचं मायटॉसिस होते. मायटॉसिस सेल डिव्हिजननी झायगोटचं काय होते, सेल डिव्हिजन होते. डिव्हिजन होते या झायगोटचं. डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ तयार होतो. हा झाला झायगोट. या झायगोट पासून काय तयार होतं, मग एम्ब्रिओ तयार होतो.
आणि एम्ब्रियोची ग्रोथ होऊन मग इंडिव्हिज्युअल तयार होत असतो. इंडिव्हिज्युअल तयार होतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो काही आपण म्हणू की एक रफ डायग्राम जर आपण पाहिले सेक्शुअल रिप्रोडक्शनची रफ आयडिया, तर रफ आयडिया कशी असतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये? गॅमेट फॉर्मेशन होत असताना कशी होतात गॅमेट, कसे फॉर्म होतात? विथ मिओटिक सेल डिव्हिजन, मिओसिस प्रोसेसद्वारे गॅमेट फॉर्म होतात. त्यामुळे हे जे काही आपण मिओसिस मध्ये पाहिलेलं आहे, सेकंड चॅप्टर मध्ये मिओसिस मध्ये गॅमेट जे काही फॉर्म होत असतील ते कसे हॅप्लॉइड फॉर्म होतात ते आपण तिथे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. इथे फक्त काय सांगायचं तुम्हाला की 2 गॅमेट तयार होतील, मेल पासनं स्पर्म है ना, फिमेल पासनं एग, आणि दोघंही कसे आहेत हे गॅमेट्स, दोन्ही गॅमेट्स कसे आहेत? हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत. सपोज कन्सिडर करा की आपल्या ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम असतील, तर जे काही गॅमेट्स फॉर्म झालेले आहेत या गॅमेट्स मध्ये किती क्रोमोझोम असतील? 23. किती क्रोमोझोम आहेत? 23. मग हे गॅमेट्स काय होतात? फर्टिलायझेशन मध्ये त्यांचं फर्टिलायझेशन होऊन इथे झायगोट तयार होतात. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं काय होते? फर्टिलायझेशन होते, आणि फर्टिलायझेशन होऊन आपल्याला काय मिळतो? झायगोट. झायगोट कसा असतो? डिप्लॉइड. झायगोट कसं असतो? डिप्लॉइड. आणि डिप्लॉइड झायगोटचं मग एम्ब्रिओ मध्ये कन्व्हर्शन होते, पुन्हा त्याचं मायटोटिक सेल डिव्हिजन होते. मायटोटिक सेल डिव्हिजन होते म्हणजे 2n नंबर आता कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, फक्त 2n नंबर बदलतो कुठे? गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस. लक्षात ठेवायचं, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस फक्त क्रोमोझोम नंबर चेंज होतो, बाकी मात्र क्रोमोझोम नंबर सेम राहतो. झायगोट मध्ये 2n, एम्ब्रिओ मध्ये 2n, आणि इंडिव्हिज्युअल जी स्पेसिस तयार होते त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा किती असेल मग ते नंबर? 2n नंबरच राहतात. डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक रफ आयडिया आहे कशाची? सेक्शुअल रिप्रोडक्शनची. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. या रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज पॉसिबल. जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असते का? कारण एक गॅमेट जो आहे तो मेल गॅमेट असतो, एक फिमेल गॅमेट असतो. एक पॅरेंट्स कडून येतो आहे ना, पॅरेंट्स म्हणजे एक आईकडून येतो, एक बाबाकडून येतो. त्याच्यामुळे दोघांच्या कॅरेक्टरचं काय होते? तिथं रिकॉम्बिनेशन होत असते, आणि म्हणून जो इंडिव्हिज्युअल तयार होतो, जो काही ऑफस्प्रिंग तयार होतो, हा ऑफस्प्रिंग एक्झॅक्ट आईसारखा किंवा एक्झॅक्ट वडिलांसारखा नसतो, तो थोडासा वेगळा असतो. म्हणजे काही कॅरेक्टर्स वडिलांसारखे असतात त्याच्यात, काही कॅरेक्टर्स आईसारखे असतात, आणि काही कॅरेक्टर्स कसे असतील? वेगळे असतील इंडिव्हिज्युअल मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दिसून येते. ठीक आहे, नाव आपल्याला आता काय पाहायचंय? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते ते पाहूयात आपण. तर हे तुमच्या प्लांट कुठल्या एका फ्लॉवरचं, तर रिमेंबर द फ्लॉवर इज द बेसिक युनिट, बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट. प्लांट मध्ये फ्लॉवर जो असतो, फ्लॉवर थ्रू काय होत असते? सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. प्लांट मध्ये महत्त्वाचा अवयव कोणता आहे मग प्लांटचा रिप्रोडक्शनसाठी? फ्लॉवर. लक्षात ठेवायचं, फ्लॉवर इज द बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ प्लांट्स. ठीक आहे, तर फ्लॉवर मध्ये काय काय कोणकोणते पार्ट्स असतात पहा. हे फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे. फ्लॉवर्स मध्ये पहा पार्ट्स कोणते असतात. हा जो पार्ट असतो ऍक्च्युली हा ग्रीन कलरचा असतो. इथे आपल्याकडे ग्रीन कलर नाही, आपण त्याला ब्लॅक कलरने ड्रॉ केलेलं आहे. पण हा पार्ट कोणता असतो? फ्लॉवर तुम्ही पाहिला असेल तर फ्लॉवरच्या खाली देठापाशी ग्रीन कलरचं काय असते? पार्ट असतो, त्याला काय म्हणतात? कॅलिक्स. ग्रीन कलर पार्ट ॲट द बॉटम ऑफ दिस फ्लॉवर इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. त्याला काय म्हणतात? कॅलिक्स म्हणतात. असतात ना ग्रीन कलरच्या पाकळ्या सुद्धा दिसतात तुम्हाला फ्लॉवरच्या खाली. फ्लॉवरच्या जे काही कलरफुल फ्लॉवर्स आहेत म्हणजे कलरफुल पाकळ्या आहेत त्याच्या खाली हिरव्या कलरच्या ज्या पाकळ्या दिसतात त्याला कॅलिक्स म्हणतात. कॅलिक्स. आणि द मेंबर ऑफ कॅलिक्स इज नोन ॲज सेपल्स. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज कॅलिक्स. आणि या कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत, ज्या पाकळ्या आहेत, त्यांना काय म्हटले जाते? सेपल्स. ठीक आहे, देन कॅलिक्स नंतर सेकंड पार्ट असतो हे कलरफुल पाकळ्यांचा. या कलरफुल पाकळ्यांना काय म्हटले जाते? कलरफुल जो पार्ट आहे याला म्हणतात करोला. काय म्हणतात? करोला. ठीक आहे, कॅलिक्स हिरवा जो पार्ट आहे तो कॅलिक्स, कलरफुल जो पार्ट आहे तो करोला. आणि करोलाचे जे मेंबर्स आहेत इंडिव्हिज्युअल मेंबर्स, ही एक मेंबर, हा एक मेंबर,
हा एक मेंबर, हा एक मेंबर. हे जे काही मेंबर्स असतील करोलाचे यांना काय म्हटलं जाते? पेटल्स. ठीक आहे. कॅलिक्स, करोला. कॅलिक्सचे मेंबर सेपल्स, करोलाचे मेंबर पेटल्स. त्याच्यानंतरचा पार्ट असतो गायनोसियम. ठीक आहे. गायनोसियम म्हणजे किंवा अँड्रोसियम सांगितलं तरी चालेल. अँड्रोसियम किंवा गायनोसियम कुठला एक घ्या. तर अँड्रोसियम जर घेतला तर हा अँड्रोसियमचा पार्ट आहे. अँड्रोसियम, अँड्रोसियम काय लक्ष द्या. हा जो पार्ट आहे हा आहे अँड्रोसियम. दिसते तुम्हाला? हा पार्ट अँड्रोसियमचा आहे. दिसते अँड्रोसियम? ठीक आहे. अँड्रोसियम मध्ये काय काय असते? हे फिलामेंटस बॉडी असते. ठीक आहे. ही फिलामेंटस बॉडी आहे, फिलामेंट म्हणतात त्याला. आणि त्याच्यावर असते अँथर. त्याच्या टिपवर काय असतात? अँथर प्रेझेंट असतात. अँथर. आणि अँथर मध्ये काय असते? पोलन ग्रेन्स. अँथर मध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स. ठीक आहे. हे अँड्रोसियम आहेत. अँड्रोसियम, अँड्रोसियम मध्ये काय असते? फिलामेंट. आणि फिलामेंटच्या डोक्यावर काय असते? अँथर. ठीक आहे. म्हणजे जे अँड्रोसियम आहे ते कसे बनतात? फिलामेंट प्लस अँथरनी मिळून बनतात अँड्रोसियम. आणि अँड्रोसियम काय आहे? मेल, मेल पार्ट किंवा मेल वर्ड्स म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर गायनोसियम. गायनोसियम म्हणजे हे जे मधात दिसते ना स्ट्रक्चर. ठीक आहे. हे मधलं जे स्ट्रक्चर आहे याला गायनोसियम म्हणतात. तर गायनोसियम मध्ये काय काय असते? काय दिसते आपल्याला? हा जो पार्ट आहे वरचा टिपचा पार्ट याला म्हणतात स्टिग्मा. काय म्हणतात? स्टिग्मा. ठीक आहे. ही जी काही पाईपलाईन दिसते आपल्याला ट्युब्युलर स्ट्रक्चर, दिस ट्युब्युलर स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्टाईल. याला काय म्हटलं जाते? स्टाईल. स्टिग्मा, स्टाईल. आणि इथे बेसला जे काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे याला काय म्हणतात? ओरी. ठीक आहे. ओरी, ओरी मधून निघणारे ट्युब्युलर स्ट्रक्चर म्हणजे स्टाईल. आणि त्याच्या स्टाईलच्या टिपवर जे स्ट्रक्चर असते त्याला काय म्हणतात? स्टिग्मा. तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी या तिघांनी मिळून जे स्ट्रक्चर बनते दॅट इज गायनोसियम. आणि गायनोसियम काय असते? गायनोसियम इज ए फिमेल वर्ड्स. गायनोसियम काय? फिमेल वर्ड्स. तर 4 वर्ड्स असतात फ्लॉवर मध्ये. कुठले कुठले? 4. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. ठीक आहे. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. Androsium and gynosiums are called as essential words. Androsium आणि gynosium ला काय म्हणतात? Essential words. Why it is called as essential words? Because this produces gametes. This produces gametes. That means these are responsible for reproduction. Reproduction साठी responsible कोण असतात? Androsium आणि gynosium. कारण अँड्रोसियम आणि गायनोसियम्स काय? मेल आणि फिमेल वर्ड्स आहे की जे काय फॉर्म करत असतील? मेल आणि फिमेल गॅमेट तयार करतात. आणि मेल आणि फिमेल गॅमेट थ्रू मग काय होते? रिप्रोडक्शन होते. म्हणून these are essential words for reproduction. ठीक आहे. these are called as essential words. Then these calyx and corolla are called as accessory words. यांना काय म्हणतात? accessory. यांना काय म्हणतात? accessory words. accessory. ठीक आहे. accessory words म्हणजे काय? accessory words म्हणजे जे काय असतात? जे या अँड्रोसियम आणि गायनोसियमला प्रोटेक्ट करतात. यांचं काम काय? कॅलिक्स आणि करोलाचं हे जे इनर वर्ड्स आहे अँड्रोसियम आणि गायनोसियम यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असते? कॅलिक्स आणि करोला. ही वरची कव्हरिंग आहे कॅलिक्स आणि करोला. तर कॅलिक्स आणि करोला यांना असेसरी वर्ड्स याच्यासाठी म्हणतात की हे काय करतात? हे इनर वर्ड्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. आणि इनर वर्ड्स आर इसेन्शियल वर्ड्स बिकॉज दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फर्टिलायझेशन और रिप्रोडक्शन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द 4 वर्ड्स ऑफ फ्लॉवर. फ्लॉवरचे हे काय? 4 वर्ड्स आहेत. आणि फ्लॉवर इज द बेसिक युनिट फॉर रिप्रोडक्शन. फ्लॉवर महत्वाचं आहे कारण फ्लॉवर थ्रूच काय होत असते? रिप्रोडक्शन होत असते. आता फ्लॉवर सुद्धा 2 प्रकारचे असतात. कसे? बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. तर बायसेक्शुअल फ्लॉवर्स म्हणजे काय? ज्या फ्लॉवर मध्ये दोन्ही सेक्स प्रेझेंट असतील. म्हणजे दोन्ही सेक्स म्हणजे ज्या फ्लॉवर मध्ये मेल वर्ड्स आणि फिमेल वर्ड्स, मेल आणि फिमेल दोन्ही वर्ड्स जर प्रेझेंट असतील, दोन्ही सेक्स प्रेझेंट असतील, मेल सेक्स आणि फिमेल सेक्स, देन such a type of the plant is called as bisexual plant. आणि युनिसेक्शुअल प्लांट्स काय असेल? मग युनिसेक्शुअल प्लांट मध्ये काय असेल? त्या पूर्ण फ्लॉवर मध्ये एकतर अँड्रोसियमच प्रेझेंट असेल किंवा मग गायनोसियमच प्रेझेंट असेल. ओन्ली वन
first is present, that is androecium or gynoecium. म्हणजे मेल सेक्स प्रेझेंट असेल किंवा मग फिमेल सेक्स, ओनली वन सेक्स इज प्रेझेंट, आणि त्या याला काय म्हणतो आपण, फ्लॉवर किंवा प्लांट्सला काय म्हणतो, युनिसेक्शुअल. ठीक आहे, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल. आलं लक्षात? बायसेक्शुअल म्हणजे दोन्ही मेल आणि फिमेल दोन्ही जर सेक्स प्रेझेंट असतील तर बायसेक्शुअल, आणि जर ओनली वन सेक्स इज प्रेझेंट आहे युनिसेक्शुअल. प्लांट्स एक्झाम्पल युनिसेक्शुअलचे तुम्ही पपाया देऊ शकता. आणि बायसेक्शुअल फ्लॉवरचं जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर मग हिबिस्कस वगैरे जे एक्झाम्पल आहेत ना त्यांचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, हे काय झाले पार्ट्स ऑफ फ्लॉवर. फ्लॉवरचे झाले पार्ट्स, आणि याच्यातले हे दोन जे पार्ट्स आहेत ते महत्वाचे आहे कारण ते रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेशन करत असतात. ठीक आहे, आता काय होते रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती कशी होते पहा. हे जे काही पोलन ग्रेन इथे फॉर्म झाले अँथरवर, हे पोलन ग्रेन अँथर मॅच्युअर पोलन ग्रेन झाल्यानंतर अँथर काय होतो, ब्रेक होतो, आणि इथनं जे पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेन काय होतात, पोलन ग्रेन म्हणजे वेगवेगळे बायोलॉजिकल फॅक्टर्स असतील, इन्सेक्ट किंवा इन्सेक्ट असेल, विंड असेल, वॉटर असेल, तर त्यांच्या थ्रू हे पोलन ग्रेन्स काय होतात स्टिग्मा पर्यंत जातात. ठीक आहे, तर दिस प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ दिस पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. लक्षात ठेवायचं, पॉलिनेशन म्हणजे काय, पोलन ग्रेन अँथरवरनं स्टिग्मा पर्यंत जाण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, सिंपल पॉलिनेशन. पॉलिनेशन काय सिंपल आहे, कळलं? पॉलिनेशन म्हणजे पोलन ग्रेन इथून निघून ते स्टिग्मावर जाऊन चिपकणे किंवा स्टिग्मावर जाणे, याला आपण म्हणतो पॉलिनेशन. ठीक आहे, पॉलिनेशन आलं लक्षात. पॉलिनेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ दिस पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टुवर्ड्स द स्टिग्मा. ओके, ठीक आहे, पॉलिनेशन लक्षात आलं. बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल प्लांट्स कसे असतात लक्षात आलं. आता इथे गेल्यानंतर पोलन ग्रेन काय होतील, जेव्हा हा स्टिग्मा स्टिकी बनतो, जेव्हा स्टिग्मा काय बनतो स्टिकी, जेव्हा स्टिग्मा स्टिकी बनतो तेव्हा पोलन ग्रेन जर्मिनेट होतात. पोलन ग्रेन काय होतात, जर्मिनेट. पोलन ग्रेन जर्मिनेट होऊन काय बनते, एक पोलन ट्यूब बनते आणि दोन मेल गॅमेट्स तयार होतात. पोलन ग्रेन मध्ये काय, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होऊन काय काय तयार होते, एक पोलन ट्यूब आणि दोन मेल गॅमेट. पोलन ग्रेन मध्ये एक पोलन ट्यूब आणि दोन मेल गॅमेट फॉर्म होतात. येत आहे लक्षात? काय झालंय, जे पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनचं काय झालं, पोलन ग्रेनचं झालं जर्मिनेशन. जर्मिनेशन झाल्यानंतर काय बनलं, इथे टू मेल गॅमेट्स, काय देते, टू मेल गॅमेट्स आणि एक पोलन ट्यूब, एक पोलन ट्यूब. काय आलं, काय फॉर्म झाले इथे, टू मेल गॅमेट्स अँड वन पोलन ट्यूब इथे फॉर्म होते. त्याच्यानंतर ही पोलन ट्यूब या स्टाईल मधनं कुठपर्यंत जाते, ती ओव्हिल पर्यंत पोहोचते. ठीक आहे, ठीक आहे, काय झालं, जे पोलन ट्यूब आहे ते स्टाईल मधून कुठपर्यंत येते, ओव्हिल्स पर्यंत. तर ओव्हरीमध्ये काय असते, या ओव्हरीमध्ये हे ओव्हिल्स प्रेझेंट आहे. ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट आहे, ओव्हरी आहे आपली म्हणजे फुलाची, आणि या ओव्हरीमध्ये काय प्रेझेंट आहे, हे ओव्हिल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता हे ओव्हिल पर्यंत, ओव्हिलचं काय होत असते, ओव्हिल मध्ये एम्ब्रियो सॅक तयार होतात. ओव्हिल मध्ये काय तयार होतात, एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एम्ब्रियो सॅकचं जे स्ट्रक्चर आहे, रिमेंबर वन थिंग ऑल्सो, some flowers are known to be pedicellate, some flowers are known to be pedicellate and some flowers are known to be sessile. तर सेसाईल फ्लॉवर्स म्हणजे काय आणि पेडिसिलेट फ्लॉवर्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. कधी कधी तसे प्रश्न येतात. तर ज्या फ्लॉवर मध्ये पेडिसिल प्रेझेंट असते, अ स्टॉक इज प्रेझेंट, ज्या फ्लॉवर मध्ये हे अशा प्रकारचं ग्रीन कलरचं स्टॉक प्रेझेंट असते याला म्हणतात पेडिसल. हे जे स्टॉक दिसते तुम्हाला हे सपोर्ट साठी असते आणि या स्टॉकला काय म्हणतात, पेडिसिल. ठीक आहे, तर ज्या फ्लॉवर मध्ये अशा प्रकारचा स्टॉक प्रेझेंट आहे म्हणजे पेडिसिल प्रेझेंट आहे त्या फ्लॉवर्सना काय म्हटलं जाते, पेडिसिलेट फ्लॉवर म्हणतात. काय म्हणतात, पेडिसिलेट फ्लॉवर म्हणतात. आणि ज्या फ्लॉवर मध्ये अशा प्रकारचा स्टॉक अब्सेंट असेल त्याला म्हणतात सेसाईल. लक्षात ठेवायचंय, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मग डेफिनेशन सुद्धा विचारू शकतात. तर ज्या फ्लॉवर्स मध्ये पेडिसिल प्रेझेंट आहे that flower is known to be pedicellate and in which this pedicel is
अपसेट दॅट फ्लॉवर्स आर नोन टू बी सेसाइल. लक्षात सेसाइल कुठे आणि पेडिसिलियम कुठे लावायचं ते ठीक आहे. ओके, तर हे काय आहे एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक कुठे प्रेझेंट असतात ओव्हिल मध्ये आणि ओव्हिल कुठे प्रेझेंट असतात ओव्हरी मध्ये आणि ओव्हरी कुठे प्रेझेंट आहे ॲट द बेस ऑफ गायनोसियम. गायनोसियमच्या बेसला ओव्हरी प्रेझेंट आहे आणि या ओव्हरी मध्ये काय प्रेझेंट असतात हे ओव्हिल्स. हे ठीक आहे, हे ओव्हिल्स प्रेझेंट आहे आणि या ओव्हिल्स मध्ये काय तयार होत असते ओव्हिल्स मध्ये तयार होत असते एम्ब्रिओ सॅक. ओव्हिल मध्ये काय तयार होतो एम्ब्रिओ सॅक. ठीक आहे, आता जे काही पॉलिनेशन झाल्यानंतर काय झालं होतं पॉलिनेशन झाल्यानंतर जे पोलन ग्रेन आहेत ते कुठे आले स्टिग्मावर आले आणि पोलन ग्रेन स्टिग्मावर आल्यानंतर स्टिग्मा काय होते स्टिकी बनते आणि पोलन ग्रेनचं होते जर्मिनेशन. जर्मिनेशन झालं पोलन ग्रेनचं की आपल्याला माहित आहे 2 मेल गॅमेट्स तिथं तयार होतात. हे जे काही 2 मेल गॅमेट्स असतील हे 2 मेल गॅमेट्स काय सपोज अशा प्रकारे ती ओव्हरी असेल. ठीक आहे, सपोज इथे काय आहे हे तुमचं स्टाईल ओव्हरी आणि इथे स्टिग्मा असेल. इथे पोलन ग्रेन हे अशा प्रकारचे 2 मेल गॅमेट तयार करते. ठीक आहे, आणि याचा एक पोलन ट्यूब असेल. तो पोलन ट्यूब अशा प्रकारे काही ओव्हिल्स पर्यंत जातो. ओव्हिल्स पर्यंत. तर ओव्हिल्स मध्ये आपण असं आहे ठीक आहे. तर हे जे काही पोलन ग्रेन आहे ते कुठे चालला ओव्हिल्स पर्यंत जाताना दिसतोय आपल्याला आणि या पोलन ग्रेन मधनं जे काही मेल गॅमेट आहेत इथे तयार झालेले हे मेल गॅमेट सुद्धा कुठे जातात पोलन ग्रेन थ्रू या ओव्हिल्स पर्यंत ते पोहोचतात आणि ओव्हिल्स मध्ये आपल्याला माहित आहे काय तयार होते ओव्हिल्स मध्ये एम्ब्रिओ सॅक तयार होत असते आणि एम्ब्रिओ सॅक मध्ये असते एक सेल. हे जे एम्ब्रिओ सॅक मध्ये काय हा एक सेल आहे. ठीक आहे, काय एम्ब्रिओ सॅक मध्ये एक सेल प्रेझेंट इन एम्ब्रिओ सॅक. काय काय असते पहा एक सेल दिसतोय तुम्हाला एम्ब्रिओ सॅक मध्ये 2 सिनर्जिड आहेत इथे 2 पोलार न्यूक्लियस आहेत प्रेझेंट इथे. ठीक आहे, 2 पोलार न्यूक्लियस आर प्रेझेंट इन ओव्हल सॅक आणि 3 अँटीपोडल्स आर देअर अँड 3 अँटीपोडल्स आर देअर. ठीक आहे, आलं लक्षात. काय होते की हे जे 2 मेल गॅमेट आहे ते या पोलन ट्यूब थ्रू कुठे येतात ओव्हिल्स मध्ये येतात आणि ओव्हिल्स मध्ये काय एम्ब्रिओ सॅक तयार झालेले. या एम्ब्रिओ सॅक मधल्या एका एक सेल सोबत हा मेल गॅमेट काय करतो फर्टिलाइज होतो. आता हे काय आहे हे मेल गॅमेट ऍक्च्युअली हा काय मेल गॅमेट. तर हा मेल गॅमेट काय होतो एका एक सेल सोबत हा मेल गॅमेट फर्टिलाइज होतो. ठीक आहे, फर्टिलाइज होतो आणि झायगोट फॉर्म करतो. हा मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट या दोघांचं फर्टिलायझेशन होते इथे आणि झायगोट फॉर्मेशन होते. तर दुसरा जो मेल गॅमेट आहे हा दुसरा मेल गॅमेट पोलार न्यूक्लियस 2 पोलार न्यूक्लियस सांगितले आपण. या 2 पोलार न्यूक्लियस सोबत हा दुसरा मेल गॅमेट काय होतो फ्यूज्ड होतो. हा दुसरा मेल गॅमेट आहे. 2 मेल गॅमेट तयार झाले होते पैकी एक मेल गॅमेट कुठे गेला एक मेल गॅमेट एक सेल सोबत फर्टिलायझेशन करून झायगोट तयार करतो आणि दुसरा मेल गॅमेट 2 पोलार न्यूक्लियस सोबत फ्यूज होऊन एंडोस्पर्म तयार करतो. ठीक आहे, आलं लक्षात. एक मेल गॅमेट झायगोट तयार करतो एक सेल सोबत फ्यूज होऊन किंवा फर्टिलाइज्ड होऊन आणि दुसरा जो एक सेल आहे दुसरा जो मेल गॅमेट आहे तो काय करतो पोलार न्यूक्लियस सोबत 2 पोलार न्यूक्लियस सोबत फ्यूज्ड होतो आणि तिथे एंडोस्पर्म फॉर्म करतो. अशा प्रकारे आपल्याला झायगोट मिळतो आणि एंडोस्पर्म सुद्धा मिळतो. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. तिथे काय काय मिळालेलं आहे मेल गॅमेट कुठे कुठे फ्यूज होतो. आता इथे 2 पोलार न्यूक्लियर आहे. किती पोलार न्यूक्लियर आर रिस्पॉन्सिबल किंवा आर प्रेझेंट इन सच टाइप ऑफ अ सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 yes 2 polar nuclei are involved and hence such type of the fertilization is called as double fertilization. या fertilization process मध्ये 2 polar nuclei are involved in such type of the fertilization is known to be double fertilization. ठीक आहे, आलं लक्षात तुमचं. This is all about the sexual reproduction in a plants. आलं लक्षात sexual reproduction in plants. परत एकदा आपण याला रिवाइज करू नेक्स्ट लेक्चर मध्ये आणि नंतर पाहू सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग.